ऑल राईट. सो वेलकम 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 एव्हरीवन आणि सगळ्यांना दसऱ्याच्या हार्दिक 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 शुभेच्छा. तर थँक्यू व्हेरी मच सगळ्यांनी जॉईन मिळेल. आज काय झालं, सगळे दसऱ्याला सेलिब्रेट करतायत का घरी? आज सुट्टी आहे. मला नेहमी बोलतात की सर माझ्याकडे वेळ नाहीये, माझ्याकडे टाइम नाही. आज सगळ्यांना सुट्टी आहे ना. आज सगळ्यांना सुट्टी आहे, पण आज आपल्याला यायचं नाहीये. अंडरस्टूड? नाही बघा, हेच हेच डोक्यात आहे. मला कितीतरी लोक बोलतात की सर माझ्याकडे वेळ नाहीये, आणि वेळ असला तर मला करायचं नाहीये. राईट आहे मित्रांनो. जसं पैसा कंपाऊंड होतोय ना, तसं तुम्ही पण कंपाऊंड होत आहे. प्रत्येक दिवस कंपाऊंड होतोय, तुमचं नॉलेज कंपाऊंड होतोय. फक्त पैसा कंपाऊंड होत नाहीये. लक्षात आला? तुमचं नॉलेज आहे, तुमचा वेळ आहे, आणि जसं जसं तुम्ही वाढत जाताय तसं तसं तुम्हाला मल्टिप्लाय होणार. 8 वर्षात पैसे नाही वाढणार, 8 वर्षात तुमचा चेहरा चेंज होणार, तुमची लाईफ चेंज होणार आहे. डू यू अंडरस्टँड? आणि असंच ह्या गोष्टीमध्ये हेच हेच मला तुम्हाला सांगायचं. आणि आजचा जो कोट आहे दसऱ्याला, हा जबरदस्त कोट आहे. येस, आजचा जो कोट आहे, इन टुडेज वर्ल्ड, जसे आशिषजी, जसे रवीजींनी सांगितलं, थँक्यू व्हेरी मच. तुम्ही शेअर केल्यामुळे, त्यांनी तुम्ही पार्टिसिपेट केला. पार्टिसिपेशन खूप इम्पॉर्टंट आहे तुमच्या लाईफमध्ये. तुम्ही जर पार्टिसिपेट नाही केलात, गेम कसा खेळणार? गेम कसा खेळणार? सचिन तेंडुलकर ग्राउंड मध्ये पैसे कमवतो, आणि बाहेरचा माणूस बघून फक्त पैसे देतो बघायला. सो पार्टिसिपेशनला पार्टिसिपेशन करणं खूप इम्पॉर्टंट तुमच्या लाईफमध्ये. येस, तुम्ही कॉंग्रॅच्युलेट करेन त्या लोकांना. आणि येस, टुडेज वर्ल्ड, रावण इज नॉट आउटसाइड बट विदिन अस. आजच्या जगात रावण हा बाहेर नाहीये, तो आपल्या आत आहे. कोणत्या फॉर्म मध्ये? फिअर आहे, डाऊट आहे, प्रोक्रास्टिनेशन. आज किती जणांनी प्रोक्रास्टिनेशन केला आजचा दिवस? अरे दसरा सण आहे, 1 तास देऊ नाही शकत आपल्याला? अख्खा 23 तास दसरा सण आपण सेलिब्रेट करणार आहोत का आज? नो. हेच प्रोक्रास्टिनेशनला मारायचं आहे. प्रोक्रास्टिनेशन ओव्हर स्पेंडिंगच्या रूपात. दसरा आपल्याला आठवण करून देतोय की या वाईट गोष्टी जाऊन आपण डिसिप्लिन, पॉझिटिव्हिटी आणि फायनान्शियल फ्रीडमने उभं राहायला हवं. मित्रांनो, आपल्याला ऑलरेडी डिस्ट्रॅक्शनने लाईफ फसलेली आहे. आपल्याला डिसिप्लिन लाईफ पाहिजे. रामायणात रावण हा बाहेरचा शत्रू होता. होता की नाही बाहेरचा? पण आपल्या आयुष्यात आजचा खरा शत्रू हा कुठलाही बाहेरचा राक्षस नाहीये, तर आपल्या आतले नेगेटिव्ह हॅबिट्स आणि थॉट्स आहेत. तुमचे नेगेटिव्ह थॉट्स हा तुमचा लाईफचा रावण आहे. फिअर, डाऊट, पुढे ढकलणं म्हणजे प्रोक्रास्टिनेशन, ओव्हर स्पेंडिंग, हेच आपले मॉडर्न डे रावण आहेत. रावण नाहीये, हेच तुमचे रावण आहेत. हे सगळं आपल्याला पैशाच्या चक्रात काय करतायत? अडकवून टाकतायत. तुम्हाला ट्रॅप मध्ये ठेवतायत या फायनान्शियल सायकल मध्ये. जसं रावणाने लोकांना लंकेत कैद केलेलं आहे, बरोबर आहे? जसं रावण रावण लंकेत कैद करतोय, तसं तुम्ही काय करताय? तुम्ही ह्या ट्रॅप मध्ये फसलेला आहात. दसरा हा सण गुड ओव्हर एव्हिलचा काय काय प्रतीक आहे. सिम्बॉल सिम्बॉल करतो, प्रतीक आहे, बरोबर आहे. डू यू अंडरस्टँड? जसं लोक रावणाचा प्रतिमा जाळतात, जसं रावणाचा जो पुतळा वगैरे जातात ना, तसं आपल्याला आपल्या आतले शत्रू, फिअर, डाऊट, प्रोक्रास्टिनेशन आणि ओव्हर स्पेंडिंगला जाळायला हवेत. म्हणून फक्त बाहेरचा दसरा साजरा करू नका, तर आतला दसरा साजरा करा. वाईट मनी हॅबिट नष्ट करा. स्मार्ट फायनान्शियल ऍक्शन स्वीकारून यातून खरा फ्रीडम मिळेल. अगदी श्रीरामांनी रावणावर विजय मिळवल्यासारखा. मित्रांनो, आज जसं तुम्ही सोनं देताय ना, हा सोनं फक्त एक पान आहे, हा सगळं सायकोलॉजी आहे. किती किती जणांना कळतंय? सोनं येतं का तुमच्या हातात? इट इज ऑल अबाउट सायकोलॉजी. तुम्ही आजचा सकाळचा क्लब देऊन हा सोनं देते तुमच्या लाईफला. यू आर गिफ्टिंग अ गोल्ड टू यू. युअर गिफ्टिंग, हे सगळं ऑलरेडी सायकोलॉजी आहे. डू यू अंडरस्टँड? सो आजचा जो कोट आहे जबरदस्त आहे. अक्षय, थँक्यू फॉर व्हेरी मच, अक्षय, फॉर दिस कोट. थँक्यू व्हेरी